Hello students, yesterday I have seen some examples to draw the tables. मी तुम्हाला काल काही एक्झाम्पल्स पाठवली होती आणि त्याचे तुम्ही टेबल्स ड्रॉ करायचे होते असं तुम्हाला मी सांगितलं होतं. तुम्ही टेबल ड्रॉ करून मला पाठवले तरीसुद्धा इथं मी आणखी एकदा ड्रॉ करून दाखवतोय आणि मग त्याचा आलेख कसा काढायचा. काही मी आलेखसुद्धा काढून पाठवलेले छान आहेत आलेख त्यांचे. तरी आज आणखीन एकदा मी तुम्हाला आलेख कसे काढायचे, टेबल कसा ड्रॉ करायचा हे सांगतोय. पहा हे पहा एक्झाम्पल दिले एक्स प्लस वाय इक्वल टू 0 2x मायनस वाय इक्वल टू 9. तुम्हाला मी सांगितले असा टेबल ड्रॉ करायचा. एक्स वाय एक्सच्या व्हॅल्यू आपण घ्यायच्या 1 2 0 1 2 0 अशाच घ्यायच्या आणि ठेवायच्या इथं. हे पहा इथं मी सॉल्व करून दाखवतो. इथं एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली. 1 प्लस वाय इक्वल टू 0 मीन्स वाय इक्वल टू -1. सेकंड 2 ठेवला. 2 प्लस वाय इक्वल टू 0 वाय इक्वल टू -2 आणि 0 ठेवला इथं तर 0 प्लस वाय इक्वल टू 0 मीन्स वाय इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू मिळाल्या -1 -2 अँड 0 मीन्स याची पेअर मिळाली 1 -1 2 -2 अँड 0 0. हा झाला पहिला कॉलम. बघा तुमचं आलं असेल चेक तर चेक करा आणि काही प्रॉब्लेम नाही, चेक करून बघा. इथं आता ठेवतो पहा. इथं एक्सच्या ठिकाणी 1 ठेवायचं आहे. 2 × 1 मायनस वाय इक्वल टू 9. 2 × 1 इज 2. 9 इकडे घेतो आणि वाय तिकडे नेतो. 9चा झाला मायनस मायनस वाय झाला प्लस मीन्स -7 इक्वल टू वाय. आता 7 तुमचा इथं कुठं नाही आहे तर आपण वाढवूया. आलं का लक्षात. तर हे -7. आता पुढे 2 ठेवायचं आहे. इथं 2 ठेवायचं. 2 × 2 मायनस वाय इक्वल टू 9. 4 9 इकडे घ्या आणि हा वाय तिकडे न्या. म्हणजे काय झाला वाय इक्वल टू -5 आणि लास्ट आहे 0 ठेवायचं आहे. 2 × 0 मायनस वाय इक्वल टू 9. मग 0 मायनस वाय इक्वल टू 9 म्हणजेच वाय इक्वल टू -9. आता आपल्याला थोडंसं मायनसच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या वाढवायला पाहिजेत कारण आपल्याकडे इथं -9 पर्यंत आलेलं आहे. आपण इकडे खाली वाढवूया, त्याचा काही विषय नाही आहे. आपण इथं एक्सटेंड करू शकतो. काय आपल्याला इकडे खाली असं वाढवू शकता तुम्ही. हेच डिस्टन्स घ्यायचं 7 8 आणि 9. -7 -8 -9 जे आपल्याला पाहिजे त्या घेऊ आपण. आता हे इथं मांडूया आपण. ह्या व्हॅल्यू -7 मांडली, -5 मांडली आणि -9 मांडली. इथं तुम्हाला पेअर मिळाली 1 -7 2 -5 अँड 0 -9. समजते का बघा. आणि मग आता हे तुमचं टेबल आलं असेल तर आता व्हॅल्यू मी तुम्हाला 1 2 0 ह्याच का घ्या म्हटलं तर सर्वांचं सेम यावं हाच उद्देश होता. म्हणून त्या व्हॅल्यू घ्या. वेगळ्या व्हॅल्यू घेतल्या तर काही बिघडत नाही. मग आता बघूया आपला पहिला पॉईंट तिथं प्लॉट करूया. 1 -1 बघा इथं 1 आहे. एक्सचा 1 लक्षात घ्या. पहिला बघायचा एक्स ॲक्सिसचा, नंतर पाहायचा वाय ॲक्सिसचा. एक्सचा 1 वायचा -1 इथं आला बघा. हा -1 वायचा आहे आणि हा एक्सचा. 2 -2 हा 2 आहे, हा -2 आहे. हे बघा 2च्या बरोबर खाली यायचं. समजा तुमच्याकडे ग्राफ पेपर नसेल तर असं यायचं आणि असं यायचं बरोबर आणि इथं असा डॉट द्यायचा. इथं डॉट द्यायचा. नंतर 0 0 म्हणजे कुठे आलं बघा इथं आलं. आणि या तिघात 0 0 म्हणजे इथं बरोबर येणार आणि या तिघातून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची. ती झाली त्या इक्वेशनची लाईन. कोणत्या इक्वेशनची लाईन झाली x + y = 0. सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. इक्वल टू जेव्हा इथं 0 असतं, इथं कॉन्स्टंट नसतो ना, तो नेहमी ओरिजिन मधून जातो. म्हणजे असा जाईल असा जाईल पण इथं ओरिजिन मधून ती लाईन जाते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बरोबर आठवा. आता पुढे जाऊया आपण. हा ठेवूया आता 1 -7. 1x -7 y बघा. 1 पासून आपण असं खाली यायचं आणि 7च्या
पुढे म्हणजे इथं डॉट मारायचं आहे तुम्हाला. नंतर 2 - 5 2च्या खाली यायचं काय आणि -5 कुठे आहे बघा इथं आहे म्हणजे 2च्या खाली आणि -5च्या पुढे हे बघा डॉट मारायचा आणि 0 9 म्हणजे इथं असणार 0 x 9 याचा आणि मग हे सॉल्व याच्यातून जाणारी काही लाईन ड्रॉ करायची आणि ती ड्रॉ केली की अशी तुम्हाला ती लाईन मिळेल. याच्यातून जाणारी अशी जर तुम्ही लाईन ड्रॉ केली तर पहा अशी लाईन त्या तिघातून जाईल आणि हे आपला असे पुढे आपण एक्सटेंड केलो अशी आपण काय केली एक्सटेंड केली तर अशी तुम्हाला लाईन मिळेल. आलं का बघा. आणि हा जो काय इथं जो आहे इथं हा जो काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो ना ते तुमचा आन्सर. लक्षात ठेवायचं इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असतो की नाही आता इथून बघायचं तो वर बघायचं इथं वर बघायचं 3 दिसतोय म्हणजे पहिला x कडे बघायचं. आता ह्याचं इक्वेशन काय आहे 2x - y = 9 इक्वेशन इथं आपण मांडलं. आता आन्सर याचं इथं स्केल असतो नेहमीचा काल सांगितलं तिथं स्केल लिहायचंच आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 cm = 1 युनिट आणि तुम्हाला मी काल सांगितलंय इथं तुम्ही एक सेमी तुमच्या पट्टीनं किंवा हे घ्या नाही तर ग्राफ पेपर असते तर ग्राफवर काय प्रश्नच नाही असतातच ते एक सेमीच असतात. आणि हा ग्राफ इथं बघायचं इथून इकडं वर पाहायचं 3 मिळतोय इकडं पाहायचं -3 मिळतोय हे का. इथं तुम्हाला पॉईंट काय मिळाला 3 आणि -3 आणि हा यालाच म्हणायचं हा तुमचा सोल्युशन म्हणजेच xy 3 - 3 हे तुमचं आन्सर. आणि तुमचं उत्तर बरोबर आले की नाही ते बघू शकता. इथं पहा इथं ठेवायची x ची व्हॅल्यू 3 ठेवायची y ची व्हॅल्यू -3 ठेवायची 3 - 3 0 आलं बघा 3 - 3 तुमचं आन्सर 0 आलेलं आहे. समजलं का. म्हणजे हे ग्राफ तुमचा इथं संपलेला आहे. आता दुसरा ग्राफ तुम्हाला काढून दाखवतो. दुसरा ग्राफ तुम्हाला काढून दाखवतो बघा. आता इथं म्हणजे इक्वेशन्स मी फक्त चेंज करणार बाकी काही चेंज करणार नाही आहे. हे पहा इक्वेशन चेंज करणार एक्स व्हॅल्यू चेंज करणार नाही मी एक्स व्हॅल्यू मी चेंज करणार नाही आहे फक्त वायच्या व्हॅल्यू माझ्या चेंज होतील लक्षात आलं का. आणि त्यामुळं तुम्हाला ग्राफ हे आपला चेंज होणार आहे तेही मी चेंज करतो. समजते का. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो तुम्हाला काल होमवर्कला टाकलेलं पुढचं एक्झाम्पल देतो. 3x - y मागं पुढे असेल बघा 3x - y = 2 and 2x - y = 3 बघा लक्ष द्या. आता मला हे सॉल्व करावं लागणार पुन्हा सॉल्व करावं लागणार. व्हॅल्यू त्याच ह्याच्या 0 1 0 2 1 2 0 ह्याच व्हॅल्यू घ्या त्याच्यापेक्षा वेगळ्या व्हॅल्यू द्यायची कारण नाही आपल्याला गरज पण नाही आहे. ओके तर आता बघूया आपण. हे बघा 1 ठेवतो इथं ठेवायची इथं 3 × 1 - y = 2. तुम्हाला मी मागं सांगितले -y आला तिकडेच न्यायचा नेहमी लक्षात ठेवायचं -yचा विचार करायचा नाही. हा 3 झाला हा 2 इकडे आला मायनस आला अगदी सोपं पडतं असं. हा -y तिकडे गेला की प्लस झाला आणि 2 इकडे आला की मायनस झाला. हे फार सोपं पडतं आणि असंच करायचं म्हणजे y = तुम्हाला 1 मिळाला y = 1 मिळाला हे 1 झालं. सेकंड काय ठेवणार आहे तुम्ही 2 ठेवणार आहे 3 × 2 - y = 2 3 × 2 6 2 इकडे घ्या y ला तिकडे न्या मी y चा चिन्हाचा प्रश्न सुटतो y = 4 1 4. आता 0 ठेवा 3 × 0 - y = 2 2 इकडे घ्या 3 × 0 0 -2 = y म्हणजेच काय आलं y = -2 तुम्हाला मिळालं बघा हे 1 1 मिळालं 2 4 मिळालं 0 -2 मिळालं. समजते का बघा काही नाही असतं हे मेन महत्वाचं. तुम्ही सॉल्व्ह केलाय छान सॉल्व्ह केलाय तुम्हाला ग्राफच जमायला लागलाय बऱ्याच जणांना आणि आता जे ज्यांनी काढले नाही त्यांनी आज काढा ते काय प्रॉब्लेम नाही आहे होऊन जाईल. ओके आता पुढे जाऊया इथं ठेवूया आपण हे सॉल्व्ह करतो. हे सॉल्व्ह करून बघा
टू आता पहिला काय ठेवायचं 1 ठेवायचं 2 into 1 minus y equal to 3 2 minus 3 equal to y therefore y equal to -1 2 ठेवायचा 2 into 2 minus y equal to 3 y तिकडल्या हे इकडं आणा म्हणजे काय होईल 4 minus 3 22 4 equal to y means y equal to 1 only 4 minus 3 and lastly 0 ठेवा 2 into 0 equal to 3 2 into 0 minus y equal to 3 0 हा 3 इकडे आला -3 y तिकडे प्लस झाला y equal to -3 y equal to -3 ठेव व्हॅल्यू ठेवायचं -1 ठेवले 1 ठेवतो आणि इथं -3 ठेवतो आणि इथं बघा पेअर होईल 1 -1 पेअर होईल 2 1 पेअर होईल 0 -3 आता हे आपण प्लॉट करायचं इथं ओके हे पहिले इथे काढून टाकतो हे बघा पहिलं 1 1 हे 1 आहे आपल्याकडं 1 x चा 1 y चा 1 हा y ऍक्सिस आहे हा x ऍक्सिस आहे लक्षात घ्या x चा 1 y चा 1 म्हणजे कुठे येणार हे असं वर जायचं ह्याच्या पुढे आडवं यायचं आणि इथं बरोबर डॉट द्यायचा आणि राऊंड करायचा झालं नंतर 2 4 2 कुठे आहे पहा 2 इथं आहे हा 2 पासून असं वर जा 4 इकडे वर आहे ना कारण 4 इकडे आहे म्हणून इथं आपण वर गेलो असं वर गेलो इथं 4 शब्द डॉट दिला आणि 0 -2 x चा 0 y चा -2 इथं बघा इथं -2 बरोबर लक्षात ठेवा एक जर 0 असेल तर दुसरा -2 y चा आहे म्हणून y च्या बरोबर y ऍक्सिस वर येणार आणि याला अशा पण जर का स्केल लावली तर याच्या तिघातून जाणारी एक ही अशी तुमची लाईन तुम्हाला मिळणार आहे अशी लाईन तुम्हाला मिळणार आहे आणि हिचं इक्वेशन जे आहे ते आपण मांडायचं 3x - y equal to 2 ओके एवढा पार्ट तुमच्या लक्षात आला एवढा जर लक्षात आला असेल तर आता मी इकडे जातो 1 -1 हे बघा 1x चा -1 y चा इथं येणार बघा बरोबर डॉट इथं 1 च्या खाली -1 च्या 2 1 2 हा हे बघा 2 इथं आहे -1 इथं आहे म्हणजे इथं 1 इथं आहे हे का म्हणजे इथं आहे 2 1 आणि 0 -3 0 -3 0 -3 इथं आहे बघा आणि या तिघांना जॉईन होणारा एक लाईन जर आपण जर ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल ही अशा पद्धतीची लाईन इथं जॉईन होते इथं आणि हे दोघं जण असे पुढे जर का वाढवले तर इथं कुठेतरी असते मिळणार आहेत आणि इथं कुठेतरी पॉईंट ऑफ पॉईंट इंटरसेक्शन आपल्याला मिळणार आहे लक्षात घ्या हे एक्झाम्पल तुमचं आले का पाहायचं आणि ते जॉईन झाले कट झाले पाहिजे असे वाढवायचे 2x - y equal to 3 समजते का बघा आणि मग हे झाल्यानंतर हे बघायचं बघा तुमचं सोडवलेलं बरोबर असेल तर नसेल तर दुरुस्त करायचं आणि पुन्हा करायचे आणि मग इथं बघायचं तर आपला आन्सर कसं आलं पाहिजे तर हे बघा तर किती येणार बघा तर x equal to हे बघा इथून बघायचं आपल्याला इथं पॉईंट दिला आपण x equal to इथून वर बघायचं ते दोघे इथं छेदले ना इथून वर बघायचं -1 दिसतोय इथून आपण जर वर पाहिलं -1 दिसतोय x ची व्हॅल्यू काय झाली -1 आणि इथं कुठतरी हे बघा हा झाला -1 इथून आपण वर पाहिलं ना इथं छेदलंय आता x ची व्हॅल्यू -1 आली तुमची आता y ची बघायची तुम्हाला -1 म्हटलं की काय होणार आहे हा -1 -2 म्हणजे 3 म्हणजे -5 इथं बघा याच्या आपण इथं आडवं जर पाहिलं इथं आहे का इथं जर असं आडवं जर पाहिलं तर तुम्हाला काय मिळणार -5 मिळणार म्हणजे इथं आपण जेव्हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बघतो तेव्हा आडवं बघायचं असं बघायचं तुम्हाला दोन ज्या व्हॅल्यू मिळतात ते त्या एक्झाम्पलचं आन्सर XY हे तुमचं आन्सर मिळालं -1 -5 समजतंय का बघा आलं का लक्षात तुमच्या हे त्याचं आन्सर असा हा ग्राफ इथं आला पाहिजे चुकला असेल तर तुम्ही दुरुस्त करायचा
किंवा हे एक्झाम्पल तुम्हाला दिलं नसेल तर ते एक्झाम्पल घ्यायचं, तुम्ही ड्रॉ करायचं आणि मग ओके असे राहिलेले एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. मग आता आणखीन एक तुम्हाला आज आणि 2 देतो, ते मागचे ग्राफ, हे ग्राफ यातला मागच्या कालच्यातला 2 राहिले ते प्लस आजचा एक एक्झाम्पल आहे ते तुम्ही उद्या मला पाठवा. होमवर्क असं आहे. होमवर्क कसं आहे, 2x मायनस 3y इक्वल टू 4 आणि मायनस x प्लस 3y इक्वल टू 4च आहे. ओके, हे एक. आणि काय तुमचे कालच्या होमवर्कमध्ये राहिले असतील ते ग्राफ, असे सगळे ग्राफ मला काढून तुम्ही काय करायचं तर आपल्या ग्रुपवर टाकायचं, म्हणजे तुमचा तो क्वेश्चन पूर्ण झाला असा त्याचा अर्थ होतो.